गुरुवार म्हणजे आपल्या पूजेचा दिवस असतो। आजच्या दिवशी मला पूजेला भरपूर वेळ लागतो। जसा अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे। तर मी देव सगळ्या किचन काउंटरवर ठेवलेले, जसं तुम्ही डेली बघत असता। मी देवपूजा खालच्या साईडला बसून करत नाही, कारण जमत नाही, तिथं खूप सारं पाणी सांडलं जातं आणि देवही खूप सारे आहेत, त्यामुळे तिथं स्पेसही कमी होतो। म्हणून मी सगळं किचन काउंटरवर ठेवते, म्हणजे तिथेच मला व्यवस्थित स्वच्छ करता येतं, पाणी वगैरे काही सांडायची भीती नसते। आणि तसं आपलं किचन एकदम छोटा आहे, त्यामुळे ते स्पेस जे आहे ना ते खूपच कमी वाटतो मला। म्हणजे आपलं देवपूजा वगैरे करण्यासाठी तिथं बसण्यासाठी तितका स्पेस नाही, खाली पाणी होतं। परत इकडच्या साईडलाही काही ठेवावं, तिथं पण थोडंसं जागेची कमी जाणवते, म्हणून किचन काउंटर ठीक आहे, तिथंच मी सगळे देव उचलून ठेवलेले आहे। जेव्हा एक जागेची कमी असते, थोडंसं ॲडजस्ट करून आपल्याला चालावं लागतं, काही चेंजेस आपण इथं करू शकत नाही आहे। तर सगळे देवाचे भांडे सगळं मी किचन काउंटरवर ठेवलेले आहेत। आणि हे जे तांब्याचा हांडा आहे त्याचा तर रंग बेरंग झालेला होता, तर मी काय केलं, अगोदर त्याला थोडंसं पितांबरी लावून ठेवलेलं आहे मी, आणि थोड्या वेळाने मी क्लीन करून घेणार आहे। तर अगोदर मी देवारा स्वच्छ करून घेते। आणि मार्बलचा देवारा थोडासा असा होतो ना, आपण धूप दिवा जास्त प्रमाणात लावतो, त्यामुळे थोडासा काळपटपणा चढतो। मग अगोदर मी स्वच्छ करून घेत आहे कोरड्या कपड्यानं। आणि इथे एक बॅनर ठेवलेला आहे, म्हणजे साईबाबांचे फोटो आहे, तर मी आता तिकडच्या रूममध्ये ठेवणार आहे, कारण आता इथं उंदीर वगैरे हिंडत आहे, त्यामुळे ते कटी करण्याची भीती आहे। अगोदर तर तसं झालेलं होतं, वायर वगैरे सगळंच कट केलेलं होतं, परत आम्ही लाईटचं कलेक्शन तिथं दिलेलं आहे। उंदीर मामा खूप त्रास देत आहेत, तर मी बॅनर तिकडच्या रूममध्ये ठेवलेला आहे। आणि लिक्विड पण घेऊन आलेले आहे पूर्ण देवाऱ्यावरती। अगोदर मी लिक्विड टाकते आणि स्वच्छ करून घेते। तर हे लिक्विड खूप छान आहे, प्रत्येक वेळी मी याच लिक्विडने स्वच्छ करत आहे, खूप छान आहे, म्हणजे फरशी क्लीनर आहे हे। मार्बलचं मंदिरही एकदम स्वच्छ चकाचक निघतं यानं। तर हे लिक्विड मी टाकून ठेवलेले आहे थोडा वेळ, आणि काही घासणी वगैरे घ्यायचं नाही आपल्याला, कारण त्याने स्क्रॅच येतात। म्हणून मी काय करते, एक कॉटनचा कपडा घेते आणि त्या कपड्यानं पाण्यात बुडून पूर्ण देवाऱ्याला छान व्यवस्थित हे लिक्विड लावून घासून घेते। अगोदर मी थोडंसं बघू शकता तुम्ही, वरच्या साईडला काळपटपणा दिसत आहे, कारण धूळ वगैरे तिथं जमा होते जास्त प्रमाणात, म्हणून थोडंसं झालेलं आहे तिथं। तर मी स्वच्छ ह्या कपड्यानं पूर्णपणे मंदिरला असं छान लावून घासून घेत आहे, कारण 8 दिवसाला एक वेळा आपण स्वच्छ केलो तर तितकं काळपट होणार नाही, पण आपण 15 दिवस किंवा महिना 2 महिन्यानं स्वच्छ केलो ना, खरंच खूपच ते त्याचा आकारच बिघडतो आणि ते क्लीन होतच नाही, असं होतं, म्हणजे ते डाग पडायला लागतात। म्हणून मी 8 दिवसाला एक वेळा स्वच्छ करत असते। आणि तसं तर एक गुरुवार गेलेलाच आहे, म्हणजे 15 दिवस झालेले आहेत, होत नाही। आपण कुठल्या तरी कामात किंवा सणवार असले त्या दिवशी आपण एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात, मग हे सगळं होत नाही, म्हणून मी आजच करत आहे। कारण आता गौरी गणेश येणार आहेत, तर उद्याच्याला वेगळीच धावपळ होणार आहे आपली, परवा वेगळीच धावपळ होणार आहे, कारण उद्या हरतालिका चतुर्थी, मग उद्या वेगळीच धावपळ, मग तेव्हाही आपल्याला हे सगळं होणार नाही। म्हणून मी आजच या सगळ्या कामाला सुरुवात केलेली आहे। म्हणजे किचनमध्ये तितका आज तामझाम नाही आहे। बाबासाठी आणि दिलीसाठी मी स्वयंपाक बनवला, आमचा दोघांचा उपवास आहे गुरुवारचा, तर मला आज निवांतपणे देवपूजा कर। आणि तसं तर मी एक नेम बनवलेला आहे, प्रत्येक गुरुवारी मी नेमानं अशा पद्धतीने पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करते, देवांना पितांबरी लावून स्वच्छ घासते, आणि जेही पितळ तांब्याचे भांडे आहेत ते पण मी स्वच्छ करत असते। आणि 8 दिवसाला एक वेळा आपल्याला करणं हे गरजेचं आहे, कारण आतमध्ये आपल्याला एक 15 दिवस झाले, महिना झालं किंवा 2 महिने झालं, तर त्याचा रंग बेरंग होतो आणि त्यावेळेत आपल्याला भरपूर कामाचा लोड येतो। म्हणून अशा पद्धतीने 8 दिवसाला एक वेळा, म्हणजे कुठले एक वार नेमवा तुम्ही, म्हणजे गुरुवार शुक्रवार जेही तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या म्हणजे जसं तुमचं काम ॲडजस्ट होतं तशा पद्धतीने जर केलं ना, खरंच आपल्याला जास्त कामाचा लोड येत नाही। आणि मला एक ताई म्हणत होते की ताई, गुरुवारी जे आहे ना तू केस धुवू नको, गुरुवारी तू अशा पद्धतीनं देवाची डीप क्लिनिंग करू नको, पण मी हे एक वार नेमेलेला आहे आणि एक सवय झालेली आहे मला। काय असतं ना, किचनमध्ये तितकं तामझाम नसतं, म्हणजे जास्त स्वयंपाक नसतो मला यावेळेत, म्हणून प्रत्येक गुरुवारी मी देवाची डीप क्लीन करते। थोडासा वेळ इथं जास्त लागला तर काही हरकत नाही आहे, कारण बाकीची कामं दुपारच्या वेळेत आवरू आपण, त्या कामाचं तितकं टेन्शन येत नाही। पण दररोजचं कसं असतं ना, किचनमध्ये ना स्वयंपाक पाणी असतो सकाळी, मग त्या वेळेमध्ये मला देवपूजा वगैरे करणं इतकं निवांतपणे होत नाही। आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही बघत असता, आरामात मला 2 ते 3 तास लागतात पूजा करण्यासाठी। मी व्हिडिओ तितकं दाखवत नाही आहे, पण मला आरामात 2-3 तास लागतात, कारण देवाऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे तांबे पितळचे भांडे आहेत, देव आहेत खूप सारे, ते सगळं काढणं स्वच्छ करणं यामध्ये भरपूर सारा वेळ निघून जातो। म्हणून दररोज तर होत नाही, पण प्रत्येक गुरुवारी मी करते नियमानं। आता तुम्ही म्हणत असता की गुरुवारी करू नये असं, पण मी एक सवय पण झालेली आहे, म्हणजे गुरुवार आला की माझ्या डोक्यात चालायला लागतं की मला लवकर ही सगळी कामं मॉर्निंगची आवरायची आहेत आणि आज देवाची डीप क्लिनिंग करायची आहे, असं एक सवय मला झालेली आहे, त्यामुळे मी प्रति गुरुवारीच करत असते। तर इकडं मी हांडा जे आहे ना आता स्वच्छ करून घेतला, म्हणजे एक 5-10 मिनिट मी ठेवलेला आहे, तोपर्यंत मी देवाची डीप क्लीन करून घेतलेली आहे। बघू शकता पांढरा शुभ्र देवारा झालेला आहे आणि हांडा पण स्वच्छ झालेला आहे, छान सोन्यासारखी चमक आलेली आहे। तर दोन्ही हांडी मी अगोदर भरून ठेवले, लाईटही गेलेली होती आतमध्ये, आत्ता लाईट आलेली आहे, तर अगोदर मी पाणी भरून घेतलेलं आहे।
आहे. तांब्याचा हांडा, स्टीलचा हांडा, एक छोटा हांडा भरून घेतलेला आहे जे देवासाठी मला लागतो. आणि ते हांडा मी म्हणजे तांब्याचा हांडा स्वच्छ पुसला आम्ही, कारण तसंच आपण ठेवलं तर परत पाण्याचे डाग त्यावरती पडतात. मग स्वच्छ पुसून मी झाकून ठेवलेला आहे. तर पाणी भरण्याचं झालेलं आहे. आता देवांनाही पितांबरी लावून छान स्वच्छ करून घेऊया. तर इकडं मी सगळे देव पितांबरी लावून छान घासून स्नान घालत आहे. तुम्ही म्हणता की ताई देव सिंकमध्ये ठेवते का? तर नाही ताई, देव सिंकमध्ये मी ठेवत नाही. इकडं मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि एक गंजात बी घेतलेलं आहे. म्हणजे 2 ठिकाणी पाणी घेतलं आणि एक वेळा मी मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवत आहे आणि मग जे गंजात पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी देव धुवत आहे. अशा पद्धतीने धुवते. आणि हे पाणी जे आहे ना मी भीतीच्या कडेनं टाकते, कारण पितांबरीमध्ये भरपूर सारे केमिकल असते. हे पाणी झाडाला टाकायचं नाही, झाडं खराब होतात, म्हणजे ग्रोथ होणार नाही त्यांची. त्यामुळे भीतीच्या कडेनं कुठेही पायरीला टाकत नाही मी पाणी. पण तुम्ही म्हणता म्हणजे बेसिकमध्ये तू देव धुते असं तसं तुमचे कमेंट आले मागं, पण नाही, बेसिकमध्ये मी देव धुवत नाही ताई. आणि जे हे तांबे वगैरे असतात ते मात्र मी धुवत असते. हांडे आहेत, हे आहेत, ते आपण धुवू शकतो. फक्त देवाचं पाणी मात्र मी बेसिकमध्ये टाकत नाही, कुठेही भीतीच्या कडेनं मी टाकून देते. तर इकडे मी सगळेच पितळ आमचे जेही भांडे आहेत सगळे मी स्वच्छ केलेले आहेत, त्यामुळेच मला वेळ जास्त लागतो. तर देव तर एकदम छोटे छोटे आहेत माझ्याकडे. तर पितांबरी लावून छान घासून मी स्नान घातलेलं आहे. आणि जे पितळ तांब्याचे तांबे आहेत ते पण मी स्वच्छ केलेले आहेत आणि उतरणीचे तांबे ते पण मी स्वच्छ केलेले आहेत. म्हणजे भरपूर वेळ गेला यामध्ये. तुम्ही विचारता एकदा इतके तांबे तुझ्याकडे कसले आहेत? तर उतरणीचे तांबे आहेत ते ताईनं. अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये, गावाकडे तर मी बघितलेलं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये उतरण राहायची, म्हणजे गाडग्याची उतरण राहायची. पण आजकाल ते उतरण कुणाच्याच घरात दिसत नाही आहे. म्हणून आजकाल काय केलेलं आहे, देवाऱ्यामध्ये ना पितळ तांब्याचे जे तांबे असतात ना त्याचेच उतरण बनवलेले आहे. आणि जेव्हा आपण नवीन घर बांधतो ना त्यावेळेमध्ये हे उतरण दिली जाते. म्हणजे आपण घरी घ्यायची नसते. हे एकतर आपल्या माहेरकडून येते किंवा आपली नणंदबाई देते, म्हणजे घरची बाईले आणायचं एक रीत आहे. तर ताई चाललेले आहेत उतरंड आणि पाळणं हे सगळं आणलेलं आहे. तर तीच उतरंड आहे, म्हणजे 30 तांबे आहे. ते 10 तांबे मी आणायला लावलेले होते. म्हणजे उतरण कसे असते, म्हणजे भरपूर प्रकार आहेत यामध्ये. छोटे छोटे जे उतरंड असतात ना ते 50 तांब्याचे असते, पण ते क्लीन करायला भरपूर वेळ जातो. म्हणून मी काय केलं, हे मोठे तांबे आणायला लावले आहेत. म्हणजे स्वच्छ करायला मला जास्त वेळ लागू नये हा विचार घालून मी मोठे तांबे आणायला लावलेले आहेत. तर ते उतरणी मी लावून घेतलेले आहे. परत ते आता इथं कळशाचा तांब्या ते पण मी स्वच्छ करून घेते. तर या कळशातलं पाणी सगळ्या झाडाला थोडं थोडं टाकते, कारण मी मॉर्निंगला सगळ्या झाडाला पाणी टाकलेलं आहे. तर जास्त पाणी बसणार नाही, थोडं थोडं करून सगळ्या कुंड्यामध्ये पाणी टाकून येते. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, म्हणजे पाऊस वगैरे नाही, पण वातावरणाचं काहीच नक्की नाही आहे. आता ऊन आहे तर उन्हातच पाऊस यायला चालू होतो, असं प्रकार आहे. तर इकडे बघू शकता कळशाचा तांब्या आहे मी छान पितांबरी लावून घासून स्वच्छ केलेला आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती ते पण मी स्वच्छ केलेले आहे. आणि कॉटनच्या कपड्याने अगोदर पुसून घेऊया, कारण पावसाळा दिवस आहे ना त्यामुळे पाण्याचे डाग खूप लवकर पडतात आणि लगेच रंगबेरंग होतो त्याचा. जशी सोन्याची चमक येते ना आपण पितांबरी लावून स्वच्छ केल्यानंतर लगेच ते पाण्याचे डाग पडायला लागतात. म्हणून मी अगोदर स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि अगोदर मी कळस मांडून घेते. तिकडे नारळाला मी लक्ष्मी मातेचा मूर्ती लावलेली आहे अशा पद्धतीनं. आणि मोत्याचं मकर आणि मंगळसूत्र आणि फुलाचा गजरा मी लक्ष्मी मातेला अर्पण करते. म्हणजे अशा पद्धतीने मी कलश स्थापना करते. शाईबाबांची मूर्ती मी ठेवलेली आहे. यावरती भरपूर सारे कमेंट आले की ताई शाईबाबांची मूर्ती तू देवाऱ्यात ठेवू नको. म्हणजे खूप सारे असं म्हणत आहेत की शाईबाबांची मूर्ती तू देवाऱ्यात ठेवू नको, पण अगोदरपासूनच आम्ही ठेवलेली आहे. आणि एकदमच मी काही नेम चेंज केले नाही पुढले, कारण बघा प्रत्येकाचे वेगवेगळे रूल्स असतात, वेगळी परंपरा असते. पण आता आमच्या घरामध्ये अगोदरपासून मी ठेवलेला आहे, तर म्हणून मी आताही तशाच पद्धतीनं ठेवलेला आहे. आणि आता महादेवाची पिंडी, नंदी भगवान ते पण मी स्नान घालून ठेवलेले आहेत. आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीला मी अशा पद्धतीनं मोत्याचं मकर, मंगळसूत्र आणि फुलाचा गजरा हे मी वाहून घेते. आणि मग कळस स्थापना झालेली आहे. शाईबाबांची मूर्ती मी इथं ठेवली. उतरणीची तांबी लावून घेतली. परडीला मी स्वच्छ धुवून हळदी कुंकू लावून म्हणजे पूजन करून वरच्या साईडला ठेवलेलं आहे. आणि आता देवांनाही देवपाटावर विराजमान करूया. अशा पद्धतीने मोठ्या मूर्त्या मागाच्या साईडला, छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवते अशा पद्धतीनं मी. म्हणजे जे देवारा होता, म्हणजे तुम्ही म्हणत होता की ते जे तुझ्याकडे देवारा होता त्यामध्ये तू देव ठेवायची, ते कुठं गेला? तर ते मी काढून ठेवलेलं आहे. कारण त्या भरपूर स्पेस धरत होतं इथं. व्यवस्थित देव म्हणजे अर्धे देव त्यामध्ये, अर्धे देव मला खाली ठेवावं लागत होते, कारण देव जास्त आहेत आणि देवपाठ छोटा झालेला होता. म्हणून मी काढलेले अशा पद्धतीनेच देव ठेवलेले आहेत. तर देव मी अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. आता हळदी कुंकू चंदन वाहून घेऊया. आणि शाईबाबांच्या फोटोला आणि मूर्तीला मी हे गंध लावत असते शिर्डीचं, आणि सगळेजण घरामध्ये हाशला लावत असतात. तर इकडे लावून घेतलेला आहे. सगळे फोटो पण मी स्वच्छ केले आहेत, म्हणजे दररोज होत नाही आहे, पण प्रत्येक गुरुवारी मात्र मी सगळे फोटोही स्वच्छ केलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी देवाऱ्याची डीप क्लिनिंग करत असते. आणि तसं तर आता उद्यापासून खूप धावपळ आपली चालू होणारी नाही आहे. आणि फुलं बघू शकता, स्वास्तिकची फुलं थोडीफारच मला भेटली आहेत, कारण सगळेजण घेऊन गेले. मला आज थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे आता टायमिंग सांगितलं तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत.
तर झाडाला एकही फूल नव्हतं, फक्त 3-4 फुलं मी शोधून आणलेले आहेत आणि फुलं वाहिलेली आहेत. थोडीफार गोकर्णाची जे फुलं आहेत ते पण आता श्रावण महिन्यात भरभरून लागत आहेत, ते पण घेऊन आले. दासळीची फुलं आहेत. तर देवांना फुलं वाहिलेली आहेत. आता रांगोळी काढून घेऊया. आणि आज मला बाहेर जायचं आहे, म्हणजे अंबाबाईच्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे, तर मला तिथं जायचं आहे. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये दररोज 1 महिना भजन झालेलं आहे आणि आज आहे तिथं महाप्रसाद. तर मी देवीच्या दर्शनालाही जाणार आहे आणि थोडीफार मला शॉपिंगही करायची आहे. म्हणजे आता गौरी गणेश आलेले आहेत, तर बघूया मार्केटमध्ये काय काय नवीन आलेलं आहे, तर थोडंफार ते पण खरेदी मी करणार आहे. तर बघू शकता आजची देवपूजा. आता तुळशीपूजन उंबरापूजन करून येते. बघू शकता वातावरण थोडंसं असं झालेलं आहे ना, पाऊस यायसारखं, आणि हवा पण खूप भयानक आहे. तर मी तुळशीपूजन केलेलं आहे, उंबरापूजन केलेलं आहे आणि रांगोळी पण घेतलेली आहे. म्हणजे सकाळी ते भैया आलेले होते, तर इकडं कलरची रांगोळी घेतलेली आहे. आता आपल्याला लागणारच आहे, तर रांगोळी पण मला भरून ठेवायची आहे. पण अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवते. तर नैवेद्य मी भातवरून ते बनवलं, पण जेवण झालेलं आहे बाबांचं देण्याचं, त्यामुळे ते काही नैवेद्य मी दाखवलं नाही आहे. आणि मी फक्त देवांपुढे साखर ठेवलेली आहे आणि दर्शन करून घेऊया. तर माझी पूजा कंप्लीट झालेली आहे. म्हणजे पूजा झालं तर खरंच खूप छान फ्रेश वाटते, एक मनाला वेगळी शांतता भेटते. तर पूजा झालेली आहे. बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे. म्हणजे मी पूजा करण्यामध्येच मग्न होते आणि किचनमध्ये जिथल्या तिथंच पडलेलं आहे. सकाळी स्वयंपाक झालं, जेवण झालं सगळ्यांचं. ती भांडी आहेत, परत आरतीचं ताट वगैरे ते पण मला स्वच्छ करायचं आहे. तर सगळे भांडे अगोदर मी स्वच्छ करून घेते आणि कपडेही मी मशीनला लावलेले आहेत. तर मशीन तिचं काम करत आहे, कपडे धुवत आहे आणि नंतर मग मला रेडी व्हायचं आहे आणि जायचं आहे. म्हणजे तिकडेही मला 1-2 तास लागतील आरामात. वाळल्यानंतर आणखीन परत स्वयंपाक वगैरे हे ते राहणार आहे. तर इकडे सगळेच भांडे मी किचन काउंटर ठेवून घेतलेले आहेत आणि अगोदर मी सगळे भांडे स्वच्छ धुवून घेते आणि मग स्वच्छ करायला घेते. आणि मला एक टोपलं पण घ्यायचं आहे भांडे ठेवण्याचं, म्हणजे जे अगोदरचं आहे ते पण खूपच खराब झालेलं आहे. तर तेच विचार करते, ते पण मला घ्यायचं आहे, हे पण घ्यायचं आहे. भरपूर विचार माझ्या डोक्यात. कधीतरी आपण बाहेर निघालो ना त्यावेळेस भरपूर विचार येते की काय काय खरीदारी करू, काय काय नवीन आलेले. भरपूर असे डोक्यात विचार चालू आहेत आणि ही कामं माझी आवडतात. म्हणजे आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं ना, त्यावेळेस आपल्याला खूप घाई गडबड असते की कधी एकदाचं आवरू आणि कधी एकदाचं निघूया आणि खरीदारी चालू करूया. तर इकडे सगळी भांडी मी स्वच्छ धुवून घेतले. आल्यानंतर ही कामं करायचं मन होत नाही आहे, तर जाण्याअगोदर मी सगळी कामं आवरूनच जाणार आहे. तर झालेले भांडे सगळे स्वच्छ आणि कपडे पण धुवत आहे. तर कपडे सगळे काढून मी अगोदर हाडकू घालते, म्हणजे ऊन थोडंसं आहे हलकं फुलकं, म्हणजे तितकं कडकही नाही आहे आणि वातावरण एकदम असं थंडगारी झालेलं आहे. थोडंसं व्यवस्थित आहे, म्हणजे घंटाभर असं राहतं आणि घंटाभर बिघडतं असं झालेलं आहे वातावरणाचं. तर सगळे कपडे ड्राय होऊनच येतात, म्हणजे जास्त वेळ लागणार आहे हडकण्यासाठी. कपडे हाडकू घालते आणि लगेच मी रेडी होते आणि मग जाण्याची तयारी करून घेते सगळी. तर सगळे कपडे मी हडकत घातलेले आहेत आणि ह्या आरतीचं ताट पण मी स्वच्छ केलं होतं, तर कॉटनच्या कपड्यांनी मी पुसून घेतलेले, कारण पाण्याचे डाग पडतात त्यावरती. तर इकडं आरतीचं ताट पण रेडी झालेलं आहे आणि रांगोळी भरून घेते अगोदर, कारण समोर हवा खूप येत आहे आणि ते घरभर रांगोळी उडत आहे. तर अगोदर मी रांगोळी भरून घेते डब्यामध्ये. यामध्ये आहे अगोदरची थोडीफार, आणखीन मी भरलेली आहे, कारण आता दररोज आपल्याला कलरफुल रांगोळी लागणारच आहे. तर ही छोटी छोटी कामं होऊन जातात आणि यामध्ये वेळ कसा जातो ते कळत नाही. म्हणजे मला लवकरच सगळं आवरून जायचं होतं, पण आवरतच नाही ते कामं. एक करावं तर दुसरं राहतं, दुसरं करावं तर तिसरं राहतं आणि करणंही गरजेचं आहे. तर सगळी रांगोळी मी अगोदर भरून ठेवत आहे. आणखीन मला शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे, म्हणजे आमचा गुरुवारचा उपवास आहे. आणि दूध पण आजकाल आम्ही बंदच केलेलं आहे, कारण दूध दुसऱ्या गावाहून येत होतं आणि वेळ ॲडजस्ट होईना सकाळी असं झालेलं आहे. म्हणजे दिनेशला कॉलेजला जायला खूप लेट होत आहे. ते दूध आणायला जातो, मग आल्यानंतर आंघोळ जेवणं खाणं आणि एक दिवस उपाशी जात आहे. त्यामुळे म्हणजे ते दूध बघूया आता आणखीन कोणापाशी, म्हणजे जे घरापर्यंत आणून देतात ना त्यांना सांगायचं आहे. म्हणून 2 दिवस झालं दूध पण आलेलं नाही. तर म्हणलं दही तर नाही आहे, तर म्हणले शेंगदाण्याचे लाडूच बनवून. तर इकडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लाडूसाठी शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे छान आतमध्ये कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, तेव्हाच लाडूला टेस्ट छान येतो. तर इकडे शेंगदाणे मी कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं चोळून बघूया. तर बघू शकता थोडंसं चोळलं मी आणि व्यवस्थित यावरती साल निघत आहे, म्हणजे शेंगदाणे परफेक्ट भाजलेले आहेत. तर आता पटकन मी लाडू बनवून घेते. गूळ मी वरती ठेवलेला आहे, तर गूळ थोडंसं सुरीनं खिसून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आणि यावेळी टायमिंग सांगितलं दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. मी 12 वाजल्यापासून रेडी व्हायचा विचार करत आहे, पण ही कामं जे आहेत ना माझी आवरतच नाही आहेत. आणि यांना पण फोन लावलेला होता की या आल्यानंतर लाडू पण खाणं होईल आणि मला पण तिथवर नेऊन सोडचाल, पण नाही म्हणत आहे तुझं ये, मला येणं होणार नाही, कामं खूप सारी आहेत आणि तर गॅरेजमध्ये कोणी नाही आहे. तर लाडू बनवून अगोदर मी गॅरेजला जाते, त्यांना देऊन येते, मग मी देवीच्या मंदिरात जाते, मग तिथं दर्शन वगैरे करून येते, मग शॉपिंगला सुरुवात करणार आहे. म्हणजे आरामात घरी यायला मला 5 तरी वाजणारच आहेत. तिकडं गूळ मी खिसून घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले, कारण मोठे एकही व्यवस्थित नाही, सगळे खराब झालेले आहेत. छोटं थोडंफार ठीक आहे. तर अगोदर मी शेंगदाणे
वाटून घेतलेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. मग नंतर यामध्ये मी गूळ टाकलेला आहे खिसलेला आणि 2 चमचे तूप टाकलेला आहे आणि मिक्सरला फिरवून घेऊया. छान एकजीव होतं आणि एकदम छान अशी टेस्टी लाडू बनून तयार होतात. जसं पेढा असतो ना तशाच पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार होतात. कधी अशा पद्धतीनं बनवून बघा, खूप छान बनतात. तर इकडे छान मिक्स करून घेऊया आणि याचे लाडू वळवून घेऊया. तर जास्त मी मिश्रण बनवले, आणखी थोडेसे शेंगदाणे ठेवलेत कारण मला लेट खूप होत होता. म्हणून म्हटलं 3-4 लाडू झाले तरी पण ठीकच आहे. तर इकडं मी लाडू बनवत आहे. बघू शकता एकदम परफेक्ट हे लाडू बनतात. तर सगळेच लाडू मी वळून घेते आणि मग जाण्यासाठी रेडी होऊया. म्हणजे साडी वगैरे घालण्यामध्ये वेळ भरपूर जाणार आहे आता आणखीन मला. खरंच बघा, जेव्हाही कुठेतरी बाहेर निघायचं आहे ना, आपल्याला खूप आवरायचं असतं आणि त्यामध्येच आपल्याला भरपूर सारा वेळ निघून जातो. म्हणजे एक वेळेची कमी जाण होते कारण ही घरची कामही ठेवून जाता येत नाही. आल्यानंतर ते परत आल्यानंतरही आपल्यालाच करावं लागतं आणि आपण जेव्हा बाहेर जातो थकून येतो, मग करायचं मन होत नाही. मग अगोदरच करून गेलं ते ठीक आहे. तर इकडे सगळीच कामं आवरलेत, लाडू पण बनलेले आहेत आणि एक लाडू मी अगोदर खायला घेते कारण आता उपवास तर आहे आणि जी धावपळ मी केली ना त्यामध्ये थोडीशी एनर्जीची कमी जाणवते. तर इकडे लाडू खायला घेते. इतके छान टेस्टी लाडू बनलेत ना, तोंडात टाकताच वेळ लागणार आहे. तर लाडू खाऊन झाला आणि लगेच मी रेडी झालेली आहे. तर मी ही साडी घातलेली आहे. ही साडी तुम्ही बघितलेली आहे, ताईनं मला ही साडी घेतलेली आहे. म्हणजे दोघींनाही आम्ही सेम टू सेम साड्या घेतलेल्या आहेत, फक्त कलर वेगळा आहे पण डिझाईन वगैरे सेमच आहे. तर ही साडी मी आज घातलेली आहे. म्हणजे महादेवाच्या मंदिरात आम्ही अभिषेक केलो त्या दिवशी यांना ॲड तर केला, पण मी साडी तशीच घेऊन आलेली होती. विचार केला की ब्लाऊज वगैरे रेडी करूनच ही साडी घालायची, पण आता ब्लाऊज असू दे म्हणलं जे आहे ते. ही साडी मी घातलेली आहे आणि इकडं बांगड्या पण मी घालत आहे. तर आता टायमिंग सांगितलं दुपारचे 2:45 वाजलेले आहेत आणि मी 12 वाजल्यापासून विचार करत आहे की लगेच निघायचं आहे, पण झालंच नाही, लेट झालाच मला. खरंच आपण जेव्हा धावपळ करतो ना त्या वेळेमध्ये मात्र वेळ कसा जातो कळत नाही आहे कारण आपल्याला सगळंच आवरायचं असतं. तर असं बांगड्या वगैरे घातल्या, नेलपेंट पण मी लावलेला आहे कारण पितांबरीनं जेव्हा आपण देव वगैरे स्वच्छ करतो ना त्या दिवशी आपल्या हाताची अवस्था बिघडते. तसं झालेलं आहे, पूर्ण हात हे होत आहे कारण पितांबरीमध्ये खूप केमिकल असतं आणि नखं पण खूप खराब झालेली आहेत माझी, म्हणून नेलपेंट लावलेला आहे. आता लाडू पॅक करते. तर इथं ॲल्युमिनियम पेपर घेतलेला आहे आणि यामध्येच मी लाडू पॅक करून घेत आहे आणि एक लाडू मी झाकून ठेवला आहे. एक मी खाल्लेली, म्हणजे 4च लाडू बनलेले आहेत. बाबा गोड वगैरे खात नाही आहेत, आता देण्यासाठी मी झाकून ठेवलं आहे, आल्यानंतर तो पण खाईल. तर चला आता पटकन जायला निघूयात. तर मी काय शॉपिंग केली सगळं याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की मी गौरी गणपतीची काय शॉपिंग केली आणि कशी काय तयारी केली. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. इकडे कपडे पण मी काढलेत कारण पाऊस चालू झालेला आहे, उन्हातच पाऊस येत आहे आज. तर म्हणलं कपडे काढून ठेवावे कारण मला आता येता भरपूर लेट होणार आहे. तर कपडे काय मी फोल्ड वगैरे केलेले आहेत, तसेच कपडे मी ठेवले आहेत. आल्यानंतर निवांत कपड्याचं काम करेन मी कारण आता जायला तसा तर खूपच लेट झालेला आहे मला. तर चला बाय बाय, टेक केअर.